विणकर सोसायटी येथे राम दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा। राम दीपोत्सवात बालगोपालांनी प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण व हनुमंत वेशभूषेत अवतरले। विणकर सोसायटी येथे सर्व प्लॉटधारकांच्या वतीने श्रीराम दीपोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या कार्यक्रमात बालगोपालांनी प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण व हनुमंत वेशभूषा परिधान करून कार्यक्रमस्थळी आले असता सर्व भक्तांच्या वतीने पुष्पवर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर मंदिराच्या साधकांनी हरिपाठ व भजन सादर करून संपूर्ण परिसर राममय झाला होता। तदनंतर श्रीराम या नावाने दीप प्रज्वलित करून संपूर्ण कार्यक्रमस्थळी राम दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण सोसायटीमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी भगवान श्री राम लल्ला 56 भोग प्रसाद अर्पण करण्यात आला। उपस्थित महिला भक्तांनी पिवळ्या कलरची साडी व भगव्या कलरची टोपी तर पुरुष मंडळी पांढरी विजार, नेहरू शर्ट व भगवी टोपी, श्रीराम नावाची शाल परिधान करून आलेले होते। यावेळी सर्व भक्तांच्या वतीने भव्य सामूहिक आरती करण्यात आली। जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेले श्रीराम अक्षदा प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेस अर्पण करण्यात आल्या। प्रति दिवाळी सारखे फटाक्याच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। जय श्रीराम, जय श्रीराम। श्री हनुमंता तुमचे प्रसाद नोहे कृतंता ते देव दे तुमले पाताळ उठला प्रतिशब्द थरथरला धैर्यला मानीला खेद राळले ब्रह्मांड उत्कल उच्छेद रामे रामदास शक्तीचा शोभा जय देव जय हनुमंता तुमचे प्रसाद नोहे कृतंता ते देव आरती ज्ञान राजा यावेळी उपस्थित श्रीराम भक्तांना वड्डेपल्ली परिवाराच्या वतीने प्रभू श्रीरामांचं भव्य 2024 ची दिनदर्शिका भेट देण्यात आली। दीपोत्सव संयोजन समितीच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला। या दीपोत्सव कार्यक्रमात विणकर सोसायटी, नागनाथ सोसायटी, कमटम वसाहत, भैया वस्ती व MIDC परिसरातील महिला, बालगोपाळ, व्यापारी, उद्योजक, कामगार व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। या कार्यक्रमास उद्योगपती गणेश बुधारम, सत्यनारायण अडगटला, सत्यनारायण भीमनाथ, सिद्धेश्वर गड्डम, बाळू गंजी, वासुदेव कैरमकोंडा, श्रीकांत भीमनाथ, विनायक नराल, सातपुते, सिद्धू अल्ली, शुभम विडप, समर्थ वड्डेपल्ली, श्रीनाथ गडगी, श्रीकांत गडगी, प्रतीक भीमनाथ, दीपोत्सव संयोजन समितीचे प्रमुख गोपीकृष्णा वड्डेपल्ली यांनी सूत्रसंचालन केलं। माजी नगरसेवक शशिकांत केंची यांनी उपस्थितांचा आभार मानले। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे। या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील। आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41।